10 ते 10:30च्या दरम्यान मी नाक्यावर होतो. काय मला परिस्थिती सांगायच्या, नाक्यावरनं किती वाहनं जातात आणि किती लोडेड म्हणजे अतिरिक्त गाड्या घेऊन जाणारे वाहन किती आहेत, तुमच्याकडे काही रिपोर्ट आहे त्याचा? किती गाड्या जातात, ते चेकपोस्टवर गाड्या किती जातात कर्नाटक राज्यामध्ये? बरोबर आहे, 8 तासाची शिफ्ट असते, ती शिफ्टचे 24 तास, 24 तासामध्ये काम चालतं. 24 तासामध्ये अतिरिक्त लोड असलेल्या किती गाड्या पुढे जातात? अतिरिक्त कसं आहे सर, त्याचं काटा असल्यामुळे शक्यतो अतिरिक्त लोडची जी आहे, आता मी स्वतः काटा चेक केला, कुठल्या गाडीला किती टन गाडी अलाउड आहे आणि बस किती आहे, छोट्या टेम्पोला किती अलाउड आहे, किंवा प्रत्येक गाडीच्या क्षमतेनुसार किती टनाची त्याची क्षमता आहे. तर काही मी माणूस ड्रायव्हर क्लिनर बसल्यानंतर जर 100-110 किलो वाढतं, मग ते उतरल्यानंतर ती लेवल होते, किंवा आपलं जी क्षमता त्यांची असते त्याच्यापेक्षा 5% आपण अतिरिक्त त्यांना मंजुरी देतो. या सगळ्या गोष्टी मी काल परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून माझ्या थोडा ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. तर तुमच्याकडे काय माहिती आहे, 8-8 तासाच्या 3 शिफ्टमध्ये किती गाड्यांवर आपण कारवाई करतो आणि किती गाड्या तिकडनं पास होतात, त्याचा एव्हरेज मला दिवसात? गाड्या तर सॅटर्डे संडेला जास्त असतं, इतर वीकला कमी असतात. सर्वसाधारण एव्हरेज द्या असं मी म्हणालो. डेली तुमच्याकडे माहिती अंदाजे मला माहिती आहे ना की एवढ्या गाड्या जातात, एवढ्या गाड्यांवर आम्ही कारवाई करतो, एवढ्या गाड्या सोडल्या जातात, एवढ्या गाड्या पकडल्या जातात, आतापर्यंत एवढी कारवाई केली, एवढ्या लोकांना आम्ही FIR दाखल केले वगैरे. काय तुमच्याकडे रिपोर्ट काय? 24 तासात तर 2,500 ते इन्स्पेक्टर आहे. इन्स्पेक्टर हा, तुमच्यासारखे 25-30 लोक होते विदाऊट युनिफॉर्म वाले. ते लोक कोण होते? त्यांच्यासारखे विदाऊट युनिफॉर्म वाले लोक त्या ठिकाणी उभे होते वसुलीसाठी. ते कोण होते? तिथं तर इन्स्पेक्टर 2 असतात. इन्स्पेक्टर 2 आणि MBAचे काही लोक असतात. त्यांचं टेबल बघितलं, त्यांचं टेबल आणि 2 खुर्च्या सोडून त्या ऑफिसमध्ये त्यांचे काही नव्हतं. मला ऑफिस म्हणून बघायला गेलो. तुम्हाला परवान खातं म्हणजे राज्याला 5व्या क्रमांकाचं महसूल मिळवणारं खातं आहे, तर जर अप टू डेट ऑफिस वगैरे असेल म्हणून मी बघायला गेलो तर 2 खुर्च्या टेबल होतं अख्ख्या ऑफिसमध्ये. 1,000-1,200 खुर्च्या त्यांच्या ऑफिसमध्ये. तर अशा हे जे आता विदाऊट युनिफॉर्म या ठिकाणी मंत्री आलेले असताना आलेले आहेत, तर असे 25 लोक होते, ते सगळे इन्स्पेक्टर होते नाही सर. मग कोण होते ती लोक? तर 2 आणि काही लोकांनी तर माझ्यावर फोटो पण काढले सेल्फी वगैरे. माझ्याकडे फोटो कोण होते ती लोक? माहिती ना मी मला जबाबदारी विचारतोय, तुम्हाला असणार नाही कारण जबाबदारी तुमच्या डिपार्टमेंटच्या मंत्रीचं मदत करते माझ्या ज्ञानामध्ये मला भर टाकायची. मी सोलापूरला येत असताना 1 तास तिकडे 1 तास तिकडनं परत इकडे मी 2 ते 2.5 तास झाला. मी काहीतरी मला माहिती हवी होती म्हणून गेलो ना. माहिती द्या मला. दिवसाला 24 ते 2800 गाड्या जातात. नाईट शिफ्टच्या वेळेला त्या सर्वसाधारण 1,500 ते 2,000 प्रत्येक नाईट शिफ्टच्या गाड्या जातात. किती गाड्यांवर आपण कारवाई करतात? सगळे एकदम तुमच्या तांदळासारखे स्वच्छ असलेले ड्रायव्हर आणि गाडी मालक गाड्या तिकडनं पाठवतात, कारण एकदम कडक अधिकारी या ठिकाणी RTOची लोक आहेत. त्यामुळे कारवाई होईल या भीतीनं प्रत्येक जण बरोबर 29 टनाची असेल तर 29 टनच भरतो, किंवा 25 टनाची असेल तर 25 टनच गाडी भरतो. 100, 200, 300, 500 किलो सुद्धा एक्स्ट्रा गाडी तुम्ही काटाची जी कंपनीची जी आहे लोक ती काटा करतात आणि मी आता या विषयावर जास्त तुमचं परीक्षा घेत नाही, कारण मला ती परीक्षा काल रात्रीच घेतलेली आहे. फक्त मला ह्या सगळ्या जो अहवाल आहे त्याचा लेखी स्वरूपात तुम्ही डिटेल मला द्या. बरोबर, त्याच्याकडनं सगळं लेखी घ्या. आणि काल जी 25 लोक यांच्यासाठी विदाऊट युनिफॉर्म त्या ठिकाणी इन्स्पेक्टर कोण होते त्यांची पण मला माहिती द्या. त्यांना वाटतं काल आपण जे आपल्याबरोबर फोटो वगैरे काढले त्यांची पण ते फोटो वगैरे पण द्या. हा, सगळी डिटेल माहिती द्या. त्यामध्ये